कांग्रेस नेता नाना पटोले ने उद्धव ठाकरे के हालिया बयान का समर्थन करते हुए कहा है कि उन्होंने केवल देश की वास्तविक स्थिति को सामने रखा है। वहीं नीट परीक्षा के लिए एक छात्र को अबू धाबी में परीक्षा केंद्र दिए जाने के मामले को लेकर भी उन्होंने केंद्र सरकार पर निशाना साधा है। नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए कांग्रेस नेता नाना पटोले ने कहा कि कांग्रेस देश के स्वतंत्रता संग्राम से निकला हुआ दल है और इस पार्टी ने हमेशा देश हित में काम किया है। उन्होंने आगे कहा कि कांग्रेस ने आम लोगों को न्याय दिलाने और देश को मजबूत बनाने का कार्य किया है। उद्धव ठाकरे के कांग्रेस को लेकर दिए गए बयान पर प्रतिक्रिया देते हुए पटोले ने कहा कि उनकी बात को अलग अलग तरीके से देखा जा सकता है, लेकिन उन्होंने केवल वर्तमान राजनीतिक और सामाजिक परिस्थितियों का यथार्थ चित्रण किया है। यह कांग्रेस की प्रशंसा नहीं बल्कि वास्तविकता का बयान है। वहीं राहुल गांधी द्वारा उठाए गए नीट परीक्षा केंद्र के मुद्दे पर बोलते हुए पटोले ने कहा कि एक छात्र को नागपुर से अबू धाबी परीक्षा केंद्र आवंटित किया जाना बेहद गंभीर मामला है। उन्होंने आरोप लगाया कि केंद्र सरकार छात्रों के भविष्य के साथ खिलवाड़ कर रही है और राहुल गांधी ने अपने सोशल मीडिया पोस्ट के जरिए इसी समस्या को उजागर किया। काँग्रेसच्या बद्दलची भूमिका त्यांनी मांडली। काँग्रेस पक्ष या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून तर 2014 पर्यंत हा देश एक पद्धतीचा उभा करण्याचं काम केलं, विपरीत परिस्थिती उभा केला आणि आज जे लोक सत्तेत आहे ते देश विकून सत्ता चालवतात आहे आणि देशामध्ये लोकशाही व्यवस्था संपवण्याचं पाप ते करतात आहे। आणि म्हणून लोकांनी निवडून दिलेली लोक त्या कुठल्या विचाराने निवडून दिलेली असते ते त्यांनाही फोडून दबाव टाकून ईडीची धमकी, प्रलोभन अशा पद्धतीच्या धमक्या दाखवून पक्षाच्या पक्ष तोडायला सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून हे लोकशाहीची हत्या करणारं जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचे बीजेपीचे सरकार आहे त्यापेक्षा काँग्रेस सरकार किती या देशाच्या लोकशाहीला जोपासणारी होती ही ती भूमिका काल उद्धव ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे। त्यांनी अनुभव सांगितलेला आहे, त्यांना जो अनुभव काँग्रेसचा आलेला आहे त्याच्या अनुभवाचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना काही कोणाला सांगावं नाही लागत, त्यांना सांगायला ते बोलतील ती आपली मनातली भूमिका त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे काँग्रेस किती या देशासाठी महत्त्वाची आहे त्याची भूमिका त्यांनी मांडली। बरोबर आहे, आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि राहुलजींनी ते दाखवलेलं आहे की या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी नरेंद्र मोदीचं सरकार कसं खेळत आहे त्याचे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात। तसंच आता आपण पाहिलं की नागपूरच्या एका विद्यार्थ्याला त्यांनी अबू धाबीचं सेंटर देऊन टाकलं आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा एक मानसच नरेंद्र मोदीच्या सरकारने तय केलेला आहे आणि तेच राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं।